ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आजच्या गोड समारंभाच्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले पक्षाचे नेते, तुम्हा आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरणारे असे ज्येष्ठ आदरणीय दिवाकर रावते साहेब, भारतीय कामगार सेनेचे धडाडीचे आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय अध्यक्ष आदरणीय खासदार अरविंदभाई सावंत साहेब, अजित साळवी साहेब, विनोद घोसाळकरजी, आमदार मनोज जामसोदकरजी, सर्व मंचावर उपस्थित असलेले सेक्रेटरीज, जॉईंट सेक्रेटरीज, सर्व उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते, कार्यकारिणीतील सर्व संघटनेचे पदाधिकारी, बंधू भगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आदित्य साहेबांनी एक तातडीची बैठक लावल्यामुळे मला तिकडे जावं लागलं आणि मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की मी या कार्यक्रमाला उशिरा आलो. आणि त्यांनी देखील मला सांगितलं की भाईंना आवर्जून कानात नाही तर जाहीर सांग किंवा ज्या पद्धतीने ते आपलं नेतृत्व निवळ भारतीय कामगार सेना या पुरता मर्यादित न राहता पक्षाचं नेतृत्व करत असताना लोकसभेमध्ये ज्या जिद्दीने प्रत्येक प्रश्नावरती आपले विषय मांडण्याचं काम आणि परखटपणे पक्षाची भूमिका निष्ठेने आवर्जून वाढण्याचं काम करतात, त्यांचाही देखील कौतुक करावं अशी त्यांनी मला विनंती केली. आणि म्हणून सुरुवातीलाच मी त्यांच्या वतीने पण भाईंना या निमित्ताने शुभेच्छा देतो. तसं भाई आणि माझा संबंध हा राजकीयपेक्षा सामाजिक आणि विशेषतः कामगार चळवळीमध्ये पण देखील आलेला आहे, कारण ते MTNLचे नेते होते आणि मी गिरणी कामगारांचा होतो. आणि एक काळ असं पण होतं का आमचा त्यांच्याशी संघर्ष पण झाला होता, असं नाही का नाही, पण डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली. परंतु मला आवर्जून सांगावं लागेल की जसं कामगार क्षेत्रामध्ये विशेषतः गिरणी कामगार क्षेत्रामध्ये एक प्राबल्य असलेली संघटना म्हणून राष्ट्रीय मिल मजदूर संघ सातत्याने राहिली आणि या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जर त्याच जोडीला प्राबल्य असलेली जर कुठची संघटना जर कुठची असेल तर ती MTNLची त्या काळामध्ये होती, ही आवर्जून मला सांगावं लागेल. कारण कितीही लोक आले, कितीही जरी झाले तरी देखील ती संघटना जर अभय ती जर त्यांना मिळाली आणि ती एक संघ जर कोणामुळे राहिली तर ते निश्चितपणे माननीय अरविंद सावंत साहेबांमुळे राहिलेली आहे. या गोष्टीचा साक्षीदार मी समोरच्या बाजूनी आहे. आत राहणारे दिलीप जाधव साहेब काय तुमचं कौतुक करतीलच, त्यांना करावं लागेल, नाही तर तुम्ही त्यांना ठेवणार नाही. पण समोरच्या बाकावरून ज्यावेळी आम्ही बघत असतो आणि म्हणून अत्यंत पोटतिडकीने त्या सर्व विभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम त्या काम क्षेत्रामध्ये केलं. अर्थात परिस्थिती अनुसार आणि दुर्दैवाने केंद्र सरकारच्या ज्या चुकीच्या धोरणामुळे आज MTNLची जी अवस्था आणि जी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की आता आपल्यावरती जी जबाबदारी कशी झालेली आहे की आपली जबाबदारी निवळ कामगार पुढारी पुरता मर्यादित नाही राहिलेली आहे, पण कामगार पुढारीपेक्षा समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांची पण देखील तुलना राहते. त्याला कारण असं आहे की कुठची संघटना किंवा कुठची कंपनी जर उद्या दुर्दैवाने जर डबकायला आली किंवा जर त्याची परिस्थिती जर गंभीर झाली तर तिकडे समाजामध्ये एक अशी व्यवस्था झालेली आहे की पहिला माणसं विचारतात कंपनीचा मालक कोण हे विचारत नाही, युनियन कोणाची होती हे विचारतात. आणि म्हणून आपल्यावरती एक मोठा दडपण आहे की निवळ फक्त आपल्याला कामगारांचं नेतृत्व करायचं नाही तर कामगारांच्या पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रामध्ये जे पक्षाचं नेतृत्व तुम्ही मी आपण करतोय त्या पक्षाची पण देखील उंची ही तशीच राहायला पाहिजे आणि ते करण्याचं काम आदरणीय भाई यांनी या निमित्ताने केलेलं आहे. विधान परिषदमध्ये मी पण देखील ज्यावेळी समोरून बघत असताना एक अत्यंत उत्कृष्ट वक्ता आणि निवळ उत्कृष्ट वक्ता नाही तर ज्या विषयाशी मांडणी करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची आणि निवळ करायची नाही तर त्याच्यातला अर्थ समजून घेऊन समोरच्याला पण हे विचार करण्यास भाग पाडण्याचं काम ते विधान परिषदमध्ये पण देखील करत होते. आणि बघता बघता ते निवळ विधान परिषदमध्ये नाही तर देशामध्ये आज आपल्या पक्षाचा नेतृत्व करण्याचं काम करतायत. हे मला असं वाटते त्यांच्यासाठी नाही परंतु पक्षाला पण देखील एक मोठी सुवर्ण संधी मिळालेली आहे किंवा एका प्रकारे आपल्या पक्षाला एक मोठी ताकद त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून त्यांचं काम आणि कार्य हे तुम्ही मी आपण सर्वजण ओळखूनच आहोत. भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करत असताना पण देखील आज संघटना वाढवण्यापेक्षा संघटना टिकवण्याची जी कसोटी त्यांच्या आपल्या सर्वांच्या हातामध्ये होती ती देखील चोख रीतीने पार पाडण्याचं काम ते आज या निमित्ताने करतायत. अनेक अडचणी आहेत, केंद्र सरकारचं धोरण आहे, राज्य सरकारचं धोरण आहे, त्याचा उल्लेख घोसाळकरजींनी केलं की आज फक्त बोटावरती मोजणारी एवढी लोक कामगार क्षेत्राबद्दल बोलायला मागतायत.
तुम्ही बघितलं असेल की या देशाची पण एकंदरीत जी राजकीय आणि सामाजिक जी परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर समाजामध्ये त्याला पाठिंबा मिळतो, पण कामगारांनी आंदोलन केलं तर समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने बघण्याचं काम हे आपल्याकडे केलं जातो. आणि एक काळ असा होता की कामगार क्षेत्राने जर रस्त्यावर उतरलं, जर भारत बंद केलं तर कुठचाही सरकार असेल त्याला झुकावं लागायचं. आज भारत कधी बंद होतो आणि कधी चालू होतो हेच दुर्दैवाने समजत नाही. ही या अर्थव्यवस्थेची आणि समाजाची व्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती होत असताना त्याचं नेतृत्व करण्याचं काम निवळ मुंबई महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पण देखील सक्षम रीतीने आज आपले नेते आदरणीय अरविंद भाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा दांडगा अभ्यास निवळ मुंबई महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, म्हणजे मला असं वाटत नाही की त्यांच्या भाषण मी जे बघितलं आणि मी त्यांना कुठच्याही भाषणावरती लगेच त्यांना मी त्याची प्रतिक्रिया देण्याची माझी एक पद्धत असते. कारण उत्साह रीतीने असं वाटते की आपला माणूस ज्यावेळी प्रतिनिधित्व करतो की त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे, पण त्याची जी मांडणी करण्याची जी पद्धत आहे आणि त्यातून आपल्या पक्षाला पुढे नेऊन जाण्याचं काम जे करतायत तर निश्चितपणे त्याचं कौतुक करणं हे आपलं कर्म प्राप्त आहे. आणि म्हणून ते एका प्रकारे भाई फक्त एक नेते नाही, मी असं म्हणेन की एक चलता फिरता विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे जर त्या दृष्टिकोनातून खूप कमी लोक बघतात किंवा बघण्याचा प्रयत्न होतोय. कारण आता राजकीय व्यवस्था एवढी अशी भयानक होत चाललेली आहे. तुम्ही बघता की आता इकडे आमदार होण्याचे क्रायटेरिया काय, जो बॉक्सिंग करतो त्याला आमदार होतात, जे हाफ चड्डी घालतात आणि लुंगी घालतात ते करायला लागलेले आहेत. आता मंत्रीच रम्मी खेळायला लागले तर त्याला आपण काय आता कुठे व्यवस्था झालेली आहे. म्हणजे मी नेहमी कधी कधी खाजगीत जाऊन सांगतो की आता आम्हाला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही महाराष्ट्रातले आमदार आहोत हे बोलायला लाज वाटते. कारण ते बोलायला म्हणजे आता अरे वो अच्छा हो फिर आप भी बॉक्सिंग करते क्या, आप तो रम्मी खेलते ही होंगे, ऐसा ही होएगा. म्हणजे ही महाराष्ट्राची जर अशी संस्कृती अवस्था असते. मी रावते साहेबांना सामोरे गेलो. मला आठवते की रावते साहेब मराठीत, म्हणजे मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असल्यामुळे किती जरी असलं मी मंत्री होतो आणि रावते साहेब तिकडे पक्षाचे नेते म्हणून घेऊन समोर विधान परिषदमध्ये असते. चुकून माझ्याकडनं मराठीतून एखादा शब्द इंग्लिशमध्ये आला तर लगेच मला उभा राहणे, मराठीत बोला मराठीत बोला. 3-4 वेळानंतर आल्यानंतर मला असं वाटतं आता रावते साहेब आहेत का नाही, मी बघायचो रावते साहेब दिसत आहेत का बघा बाबा, हा ते नाही, मग मी बिंदास जाऊन बोलायचो. पण ही जी धाक जी एक होती, ही धाक ही भीतीची नव्हती, एक आदरपूर्वक जी धाक होती जी लोकप्रतिनिधींची, मला असं वाटते कमी होत असताना मला असं वाटतं अरविंद भाई तुमचा आदर्श हा महाराष्ट्र आणि हा देश बघितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमचा आदर्श घेऊन आम्हा सर्वांना तरुणांना एक उत्साह आणि त्यातून प्रेरणा मिळते. आणि तीच प्रेरणा घेऊन असताना अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी उद्योग क्षेत्रामध्ये अनेक विषय आहेत, अनेक विषयांवरती चालना देण्याचं काम केलेलं आहे. काल परवाचा ससून डॉगचा विषय असो किंवा गिरणी कामगारांचा विषय असो, मुंबई शहरामध्ये असलेल्या अनेक ज्या नवीन कायदे आणतायत त्या कायद्याला प्रत्युत्तर म्हणून घेऊन भूमिका मांडण्याचा असो, माझगाव डॉक्टरल्या कर्मचाऱ्यांना देशाच्या स्तरावरती असो, ज्या ज्या व्यासपीठावरती त्यांना कामगार क्षेत्रातली बोलण्याची जर गोष्ट मिळाली तर ते आवर्जून बोलण्याचं काम करतायत. कारण आता विधान परिषदेने मी, शशिकांत शिंदे आणि भाई जगताप हे 3 सोडल्यानंतर कोण नाही. आणि खालच्या सभागृहामध्ये मनोज जामसुदकर शिवाय मला असं अजून तरी असं दिसत नाही की जो कामगार क्षेत्रातला काहीतरी बोलेल. आणि म्हणून तुम्ही बघता की विधानसभेमध्ये बिल असेच लगेच पास होऊन येतात, त्याला विरोध करण्याचं काम मनोज जामसुदकर करतात, पण त्याला साथ मिळत नाही कारण ती संख्या आपली कमी झालेली आहे. मग वरती आम्ही तिघं जाऊन कसं तरी किल्ला लढवतो. मग तो माथाडी कामगारांच्या विरोधातला कायदा असू दे किंवा आता जे 4 लेबर कोड करून हळूहळू करून एक नवीन कायदे बदल आणून करून घेऊन, किंबहुना जनसुरक्षा बिलाच्या बाबतीत पण देखील तुम्ही बघितलं असेल की जनसुरक्षा बिलाच्या बाबतीत पण देखील भाईंनी भूमिका मांडली. खाली सभागृहामध्ये चर्चा झाली, पण त्याच्यात सर्वात जास्त चर्चा जर कुठे करण्याचं काम आम्ही जर केलं असेल आणि त्याला रोखण्याचं काम जर कुठे केलं असेल तर ते विधान परिषदमध्ये केलं. कारण जनसुरक्षाचा फायदा किंवा नुकसान हे तुम्हाला आज कळणार नाही, कारण उद्याच याच सभागृहामध्ये आपले पक्षाचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जनसुरक्षाच्या बाबतीतले पण देखील एक सर्व जाणकार लोकांची बैठक होणार आहे. तर त्याचे दुष्परिणाम हे पुढे आपल्याला पण देखील भोगावे लागणार आहेत. कारण संघटना म्हणून जी व्याख्या त्यांनी केलेली आहे की संघटना म्हणून तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार नाही, संघटना म्हणून घेऊन तुम्ही जर काही चुकीच्या पद्धतीने जर केलं तर आम्ही तुम्हाला देखील ती संघटनेला रद्दबादल ठरू शकतो. ते जे असलेल्या व्यक्ती ज्यांनी जर सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि ते देशद्रोहीचा देखील कायदा आणि कानून त्यामध्ये लागू करू शकतो. अशी अवस्था होत असताना मला असं वाटते की आशेचा किरण म्हणून आज आपण भाईंकडे बघतायत आणि भाईंकडे बघत असताना तोच आशेचा किरण म्हणून कामगार क्षेत्रामध्ये भारतीय कामगार सेनेचे
कडे बघण्याचं काम करतायत, जे तुमच्या बाबतीत करण्याचं काम करतायत, अशातली अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. या कार्यकारिणीच्या माध्यमातून जसं मागच्या वेळी आपण ठरवलं तसं की भाईंनाही माझी विनंती आणि सूचना जशी मी मागच्या वेळी सांगितलं होतं की आता या कार्यकारिणीच्या बैठका ही निवळ मुंबईमध्ये न होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपण तिकडे लोकांना जे मार्गदर्शन करण्याचं काम केलं पाहिजे, तिकडे एकत्रित करण्याचं काम केलं पाहिजे. आणि तेही करत असताना एक आदरणीय भाईंच्या नेतृत्वाखाली एक भव्य मेळावा घेऊन मला असं वाटते आपली शक्ती आणि आपली ताकद हे दाखवण्याचं काम केलं पाहिजे. कारण भाई आता हे दायित्व आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये जर आज पहिल्या क्रमांकावरती जर कुठची कामगार संघटना असेल तर तो बहुमान हा भारतीय कामगार सेनेला मिळालेला आहे. तर निवळ तो बहुमान ठेवून आपल्याला चालणार नाही. तो ते नेतृत्व आपल्याला त्या माध्यमातून प्रत्येक विषयावरती आपल्याला करावं लागणार आहे. ते संशोधन आपल्याला काही गोष्टीच्या बाबतीत करावं लागणार आहेत. अनेक कामगार क्षेत्रातले नवीन कामगार कार्यकर्ते कसे तयार करता येतील त्या दृष्टिकोनातून पण देखील एक पाऊल पुढे आपण नेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते करण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तुमच्या नेतृत्वाखाली आपली घेतली जाईल अशातली माफक अपेक्षा या निमित्ताने करतो. ही कार्यकारिणीची बैठक आहे, हा काय सत्काराचा कार्यक्रम नाही. आणि भाईंचा एक नेहमी आग्रह असतो माझा सत्कार तुम्ही घेऊ नका. तरी देखील आज आम्ही सर्व लोकांनी हे विनंती केली की बघ काही जरी असलं तरी देखील हा आपला बहुमान आहे की आपला नेता आज निवळ फक्त आपला प्रतिनिधित्व करत नाही तर ज्या संसदेमध्ये 500हून अधिक खासदार आहे त्यापेक्षा चांगलं बोलणारा आणि संसदमध्ये रत्न असणारा असा रत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांचा सत्कार आपल्या व्यासपीठावर होणं ही खऱ्या अर्थाने हे आपला बहुमान आहे, त्यांचा बहुमान नाही. कारण त्यांना हे अवॉर्ड मला असं वाटतं याहीपेक्षा मोठमोठे अवॉर्ड्स त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये पण येतील. पण बाहेर सत्कार होणं वेगळं, कुटुंबातला सत्कार होणं वेगळं. आणि म्हणून आज कौटुंबिक आपण हाही देखील कार्यक्रम या निमित्ताने केलेले आहेत. मी व्यक्तिशः माझ्या वतीने भारतीय कामगार सेनेचे तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ जे भारतीय कामगार संघाची सलग आहे आणि 100हून एक आपल्या जास्त ज्या युनिट्स आहेत त्या तमाम कामगारांच्या वतीने भाईंना एवढंच या निमित्ताने सांगतो की भाई आप आगे बढ़ो. आमच्यासारखे अनेक हात आणि खांदे तुमच्या मागे उभे आहेत. या कार्यक्रमाला आदरणीय रावते साहेब आले त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो आणि माझा लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.